तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख माझे हेचे सर्व सुख तुका माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे 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 माझे हेचे सर्व सुख हरीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार काशी पितांबर तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे दान आवडे हेचे दान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे
कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल गोपाल कुमाई गोपाल गोपाल कुमाई 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर 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 बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मद उपदवा जन्मांतरे मद उपदवा जन्मांतरे मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी मनसे काही मागा मनसे काही मागा हे चिरेगा पांडुरंगा 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 संता लोटांगणे संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी जाताला जनको म्हणे जाताला जनको जाताला जनको म्हणे जाताला जनको म्हणे हो जाताला जनको म्हणे जाताला जनको म्हणे मनसे काही मागा हो मनसे काही मागा हे चिरेगा पांडुरंगा 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 तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगे 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 शक्ती दे
जय ताळी वाजवा जय घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मधव पदव जन्मत रे मधव पदव जन्मत रे मनते का मनते का माझऊ पजवा अंतरी माझऊ पज जन्मांतरी जन्मांतरी मनसी काही मागा हे मनसी काही मागा देगा पांडुरंगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा पांडुरंगा हे देगा हे देगा पांडुरंगा पांडुरंगा
हेची देगा पांडुरंगा 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 हेची देगा देगा हेची देगा देगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा 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 पांडु हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा मनसी काही भरते टाळी वाजवा भजन म्हणा गंगागिरी महाराज की जय संत हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हीच दिगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताला जनको मनी मनसे काही मागा हीच दिगा पांडुरंगा
तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा विठ्ठला 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 प्रज्ञानांश प्रधान स्थिरचर निकर व्यापी भीर व्याप्य लोकान भुक्त्वा भोगांस्तविष्टान पुनरपिधीशनोद्भासितान कामजन्यान पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुर भुङ्मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगांस्तविष्टान् पश्वाश्चन्यान् स्वमति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वाणि तान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणः पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्राता गुरुणा निवृत्तिसहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम् ओम नमो द्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायनी निज जनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चरा चरी करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थली भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला मागणीपर प्रकरणातील गोड असा हा चार चरणाचा अभंग. विठला विठला भगवान पंढरीनाथाचा अनेक वर्षापासूनचा आग्रह आहे, काहीतरी मागा काहीतरी मागा. कारण देणारा पांडुरंग परमात्मा आहे आणि मागणारे जगद्गुरु तुकोबराय आहेत. तसं मागणं हा तुकोबरायांचा विषय नाही. म्हणजे एखाद्याच्या घरी आपण गेलो आणि तिथे गेल्यानंतर घ्या चतकूर घ्या चतकूर घ्या चतकूर, पोट भरलेलं असताना समोरचा वाढणारा जो आहे आग्रह करतो, तर पोट भरलेलं आहे पण तरी देखील त्या समोरच्याला बरं वाटावं म्हणून तुष्यतु दुर्जन्याय, समोरच्याला बरं वाटावं. घेणाऱ्याला इच्छा नाही, परितृप्तता झालेली आहे, कुठल्याही अंगाने अतृप्ती राहिलेली नाही, त्याला परितृप्तता म्हणतात. अशी झालेली असताना सुद्धा तुकोबरायांच्या समोर आग्रह धरलेला आहे पांडुरंग परमात्म्याने, काहीतरी मागा काहीतरी मागा. आणि अनेक वर्षापासूनचा हा आग्रह, आणि म्हणून तुकोबरायांनी मागण्याकरता प्रवृत्ती दाखवली. मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा. देवा, आतापर्यंत तू अनेकांना दिलेला आहे, ते मला नको आहे. मी जे मागणार ते दे, हेची देगा. चकारात्मक मागणं आहे. काय पाहिजे बोला. संता आपलं अगोदर हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. ज्यांच्या कुळामध्ये आता आम्ही जन्म घेतला ते हरिदास होते आणि म्हणून भगवत भक्ती करता आली. पण पुढचाही जन्म हरिदासाच्या घरीच मिळाला म्हणजे भगवत भक्ती करता येईल असं आहे. कारण या जन्मात भगवत भक्ती केली त्याचं कारण हरिदासाच्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलो, आणि पुढचाही जन्म हरिदासाच्या घरी जर आपण दिला तर ती हरिभक्ती आम्हाला करता येईल. आणि म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा कधी जन्मांतरी. आणखी हरिदासाच्या घरी हरिदास येतील, संत येतील, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना मनामध्ये लाज येऊ देऊ नका. मी मोठा जागीरदार आहे, मी पदाधिकारी आहे, मी धनिक आहे, मी श्रीमंत आहे, मी त्यांच्या काय पाया पडू, अशा प्रकारची भावना अंतकरणात येऊ देऊ नका. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनामध्ये लाज येऊ देऊ नका. भय शंका त्यांचंही असणारं ते प्रतीक आहे, उपलक्षण तो शब्द आहे. असो तर आणखी काय आहे, संत एकत्रित येऊन अशा प्रकारचा कीर्तन नामघोष करतील तर त्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये काय द्या, शक्ती द्या. तुका म्हणे अंगी
शक्ती दे. गरजेच्या पुढच्या जन्मातील काही ज्या महत्त्वाच्या अपेक्षा आहेत तुकोबराय भगवान पंढरीनाथाकडे या ठिकाणी उपस्थित करतायत आणि त्या महत्त्वाच्या 3 मागण्या या अभंगातून आपण पाहणार आहोत. विठाला विठाला पत्रिका घ्या. मौजे वारी शिंगवे आणि तदंतर्गत असणारा आपला हा गोड आश्रम क्रमप्राप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे. गतवर्षी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. तर हे जे वर्ष आहे ते पहिलं वर्ष म्हणजे वर्धापन दिन वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने गोडासा हा सोहळा. पत्रिका जरा बरं ठीक आहे. हरिहरेश्वर मूर्ती वर्धापन सोहळा वर्ष पहिलं. गतवर्षी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आणि म्हणून हा पहिला वर्धापन दिन आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, सिद्धयोगी सद्गुरू गोविंदगिरी बाबा, सद्गुरू किसनगिरीजी बाबा या संत महंताच्या पूजनीय महात्म्यांच्या अनंत कृपाशीर्वादाने सद्गुरू परिव्राजकाचार्य आचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज, श्री क्षेत्र वेदांत साधनास्थळी लाडे वडगाव, तालुका केज, जिल्हा बीड, तसेच सद्गुरू महंत स्वामी रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर बाबा, वारकरी शिक्षण संस्था आळंदी, तसेच महंत स्वामी रामगिरीजी महाराज सरलाबेट संस्थान या संत मंडळींच्या प्रेरणेने आणि आपणा सर्वांचे आदरणीय प्रातस्मरणीय आचार्य भगवानजी महाराज शास्त्रीजी यांच्या कुशल मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा गोडासा पंचमदिनी कीर्तन महोत्सव आहे. अनेकविध कीर्तनकार मंडळी आपल्या आपल्या वेळेत कीर्तनं करून गेलेली आहेत. आजची 4थ्या दिवसाची म्हणजे उपांत्य सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे. या ठिकाणी सेवेकरता अनेक संत महंत पूजनीय सर्व मंडळी उपस्थित आहेत. कारण शास्त्रीजींचा सर्वदूरपर्यंत असणारा एक प्रेमाचा संबंध आहे. एरवी हसत खेळत सहज सहज जीवन असणारं त्यांचं आहे, पण आपल्या जीवनातील गांभीर्यसुद्धा तितकंच त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. सर्वांच्या बरोबर अगदी मिळून मिसळून बोलत असताना आपलं वैयक्तिक गांभीर्य त्यांच्या समवेत राहिल्यानंतर जाणवतं. आणि म्हणून पूजनीय शास्त्रीजींचं हसतं खेळतं जरी व्यक्तिमत्व असलं, पण सर्व संत मंडळीमध्ये वेगळी छाप त्यांची आहे. विठला विठाला 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 विठाला. आणि म्हणून आज नेवासा परिसरातून सुद्धा पुष्कळशी संत मंडळी येणार होती, पण थोडेसे धावपळीमुळे काही आलेली नाहीत. कदाचित उद्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. तर आज या ठिकाणी पूजनीय स्वामी अभेदानंद गिरीजी महाराज वांगी संस्थान स्वामी निर्मलनाथ समाधी मंदिर त्या ठिकाणी आहे. अत्यंत सिद्ध ठिकाण आहे. बीडपासून 12 किलोमीटरपर्यंत पूर्वेला. गोड असा त्यांचा स्वभाव. आदरणीय अभेदानंद गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे रामेश्वर महाराज सडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. एकनाथ महाराज, आदरणीय एकनाथ महाराज रामायणाचार्य भागवताचार्य, अशी कथाच नाही जी त्यांना येत नाही म्हणजे अशी कथाच नाही जी त्यांना येत नाही, असे सर्व कथाकार असे असणारे आमचे एकनाथ महाराज गाढे बीडवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. चकलांब्यावरून ते आलेले आहेत. तसेच गणेश महाराज शास्त्रीजी ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण श्रवण केलेलं आहे, ते पूजनीय गणेशजी महाराज शास्त्रीजी. आणि आत्ताच ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे ते स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर अन्नपूर्णा आश्रमचे सर्वेसर्वा, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. विठ्ठला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की
स्वामीजींनी आम्ही त्र्यंबकेश्वरला जेव्हा गेलो तेव्हा शब्द दिला होता की तुमच्या कार्यक्रमाला आम्ही सदिच्छा भेट देऊ. तर साधूचा शब्द हा पुढाऱ्यांप्रमाणे नसतो, कारण ते आश्वासन नसतं, तो शब्द असतो बा. सहज जरी दिलेला शब्द असेल पण तो पूर्ण करण्याकरता धडपड करून स्वामीजी इतक्या दूरपर्यंत आलेले आहेत. कार्यक्रमाच्या वतीने पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन. विठाला विठाला विठाला. आणि तसेच पूजनीय शास्त्री महाराजांच्या समवेत सतत परमार्थाकरता हाक दिल्यानंतर ओ देणारे आमचे माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दिनकर महाराज गायनाचार्य ज्यांनी सुंदर चाल गायलेली आहे ते देखील आहेत. प्रतीक महाराज भराडे मृदंगाचार्य प्रतीक महाराज भराडे. आणि या बाजूने आमचे सुखद महाराजांचे विद्यार्थी विवेक महाराज ते देखील उपस्थित आहेत. स्वतः सुखद गुरुजी टाळ घेऊन आज उपस्थित आहेत. विण्याची सुद्धा सेवा केलेली आहे. जिथे कमी तिथे आम्ही. कदाचित कीर्तनकार जरी नाही आले तर मृदंग वाजवून स्वतः गायन करून कीर्तनसुद्धा करण्याची क्षमता त्यांची आहे. विठाला विठाला विठाला. आदरणीय रामचंद्र काका, आदरणीय पांडू तात्या, रवी भाऊ, गंगागिरी महाराज भक्त मंडळ या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहेत. तसेच बाळकृष्ण महाराज सुरासे. बरं वा वा. बाळकृष्ण महाराज सुरासे इकडे बसा ना. बरं बाळकृष्ण महाराज सुरासे. नंतर आदरणीय सुखदजी गुरुजी आहेतच. तसेच हनुमानगडाचे महंत विद्यमान आदरणीय संतोषजी महाराज चौधरी तेही देखील विनोदाचार्य आहेत. पण कीर्तनातून विनोद करत नाहीत, वैयक्तिक बैठकीत भेटल्यानंतर ते विनोद करत असतात. बहुतेकांना त्यांचा परिचय आहे. गोड व्यक्तिमत्व आहे. शास्त्रीजींच्या सहवासामध्ये त्यांनी देखील बरेच दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून पूजनीय शास्त्रीजींच्या या कार्यक्रमाकरता तेही उपस्थित झालेले आहेत. त्यांचे असणारे भक्त परिवारातील भीमभाऊ वगैरे मतकर भाऊ सर्व या ठिकाणी आहेत. जनार्दन जगताप कोणतं घर पत्रकार भाऊ उपस्थित आहेत. कारण सुगंधी वारा वारकरी संप्रदायाचा हा सुगंध सुदूरपर्यंत पोहोचण्याचं काम करणारे पत्रकार आदरणीय जनार्दन भाऊ, तसेच जीवन महाराज आणि समस्त पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी आज उपस्थित आहेत. नाव राहू नये म्हणून इथं लिहून दिलेले आहे गणेश महाराजांनी. एखादं राहिलं तरी गणेश महाराजावर जावं म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे. शिंगवे, पिंपळवाडी, नपावाडी, रुई, चव्हाण वस्ती, सडे, कोकमठाण, पुंतांबा, चांगदेवनगर, वारी, कान्हेगाव, काय पडेगाव ना नाही डोनगाव, नाटेगाव, मोरझर, बोरवणे वस्ती आणि बोरबणे वस्ती आणि समस्त पंचक्रोशीतील राहिलेले काही जे उपस्थित आहेत पण राहिलेलं याच्यात लिखित करण्याचं राहिलेले जे काही गावं, पेटी मास्तर आदी करून सर्व मंडळी. आणि विशेष म्हणजे तुम्हाला भिवून भालदार चोपदार म्हणजे कीर्तनकारांनी पळून जाऊ नये म्हणून बाजूलाच इथं जवळ असलेले. आणि कोणी काही गडबड गोंधळ जर केलाच तर मग त्यांच्या हातामध्ये दंड आहे. आणि यावर्षी 15-20 दिवस अगोदरपासून तयारी जय्यत चालू होती. बरं फोन करायचे म्हणले बाबा काय करायचं, कसं आहे, ड्रेस कोणता घ्यायचा, इथून तयारी. म्हणजे कार्यक्रमाचा उत्साह ज्याला म्हणतात. अजून कार्यक्रम दूर असतो, सर्व ड्रेस वगैरे तयारच असतात, पण एक तळमळ जी आहे की कसं करून कसं झालं पाहिजे, चांगलं कसं होईल, अशा प्रकारची भावना असणारे आमचे राहणे साहेब आणि या बाजूने असणारे माऊली महाराज ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. तसेच आम्हा सर्व साधकावरती मातृवत आणि भगिनीवत प्रेम करणाऱ्या आमच्या आदरणीय चांगुनाताई चौधरी त्याही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व दूरपर्यंत सर्व सेवेकरी आहेत. अगदी आचारी सेवा करणारे, धनदाते मंडळी, अन्नदाते मंडळी, प्रत्येक क्षेत्रातील आपल्या वाट्याला आलेली सेवा करणारी सर्व मंडळी आणि साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आदरणीय रामकृष्ण आश्रमाचे ट्रस्टी श्री जगदीश भाऊ दळे तेही देखील उपस्थित आहेत. सर्व मंडळी आहेत आणि तिकडे स्वयंपाक करणारे आचार्य आहेत, पुजारी आहेत. सुंदर आज पूजा देखील अभिषेक वगैरे भगवंताचा झालेला आहे. हरिहरेश्वर धाम छोटं देवस्थान पण अत्यंत सर्वांच्या मनापर्यंत पोहोचलेलं हे देवस्थान आहे. कारण पूजनीय शास्त्रीजींच्या विषयी निष्कंटक असणारं सर्वांचं प्रेम आहे. पूजनीय शास्त्रीजींचं जीवन हे प्रसंगी कठोर आणि प्रसंगी तितकं मयाळू देखील आहेत.
पहा, आमच्या जीवनामध्ये हरिद्वारमध्ये आम्ही शिकत असताना काही प्रसंगी थोडासा आजार आला शरीरावरती, तर पाठाला जात असताना चक्कर येऊन पडलो. पण एकाने उचलून दवाखान्यात नेलं. समजल्याबरोबर पाठ सोडून शास्त्रीजी माधवेंद्र हॉस्पिटल म्हणून तिथं आहे, आजही गेल्यानंतर त्या हॉस्पिटलकडे पाहिलं की लक्षात येतं. म्हटलं इथं 4 दिवस ॲडमिट त्या ठिकाणी होतो. पण शास्त्रीजींनी कुठलाही विचार न करता, स्वतःच्या अध्ययनाचा विचार न करता, पाठाच्या बुडवणुकीचा विचार न करता 4 दिवस रात्रंदिवस तिथं पलंगाला पलंग देऊन सोबत पेशंटच्या जवळ ते थांबले. आणि म्हणून आज तुमच्यासमोर काही जे बोलण्याचं धाडस करतोय, ही सर्वस्वी कृपा या महात्म्याची आहे. विठ्ठला विठ्ठला आळंदी या ठिकाणी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण करून गेलो. तिथं काही जेवढा बोलण्याचा प्रसंग आला तेवढा आला. पण नंतर अध्ययन काळामध्ये पुन्हा बोलणं नसायचं. कोणतं या असं स्टेजवरती जाऊन बोलणं वगैरे नसायचं. पण पूजनीय स्वामी भारतानंद गिरीजी महाराजांनी त्या ठिकाणी आश्रमामध्ये प्रत्येक दिवशी असे वार ठरवून दिले आणि 15-15 मिनिटाचं प्रवचन. आणि तिथं सर्व असणारी परिष्कृत विद्वान मंडळी, आणि त्यांच्यामध्ये हिंदी भाषेतून प्रवचनं त्या ठिकाणी सुरू झाली. ज्यांना हिंदीतून येतं त्यांनी हिंदीतून करायचं, ज्यांना संस्कृतमध्ये येईल त्यांनी संस्कृतमधून करायचं, आणि ज्यांना मराठीतून येईल त्यांनी मराठीतून करायचं. पण भाषण करायचं 15-20 मिनिटापर्यंत. मग बरोबर बुधवारच्या दिवस एक शिल्लक होता. शास्त्रीजींना विचारलं स्वामीजींनी, म्हणले बुधवार कोणाला द्यायचं, तुम्ही करता का? म्हणले नाही नाही, छोटे भगवानजी. माझं नाव तिथं लिहून टाकलं. नंतर मला समजलं आमचं नाव दिलेलं आहे. मग ती तयारी केली. पाठांतर सुरुवातीला करावं लागतं. पण 15 मिनिटाचं ते प्रवचन 7 दिवसाच्या इतर प्रवचनकारांपेक्षा स्वामीजींच्या म्हणण्यानुसार उत्कृष्ट झालं असं स्वामीजी म्हटले. आणि त्याचं असणारं सर्वस्वी श्रेय जर कुणाचं असेल ते देखील शास्त्री महाराजांचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हाती धरोनिया पावविल घरा, त्याची या उपकारा पार नाही. परिक्रमेमध्ये असताना एक दिवशीचा प्रसंग असा थोडासा चढ होता. आणि परिक्रमा म्हटलं की तिथं चालत असताना किनाऱ्यावरती असं चढ उतार असतातच. पण स्प्रिंकलर लावलेले एका शेतामध्ये थोडासा गहू असा ओलचट जमीन होती. मध्यंतरी पगदंडी अर्थात पाऊलवाट होती. आणि त्या वाटेने चालत असताना शास्त्रीजी असे थोडं पुढं चाललेले, आणि अचानक पाय असे जागेवर स्लिप झाले. पडलो नाही, पण 10-15 वेळेस पाय असा सटकला, खाली काही पडलो नाही. पण हे कुलप एकदम लॉक झाले. चालणं अशक्य झालं. पण शास्त्रीजीने हाताला धरून आश्रमापर्यंत तिथपर्यंत पोहोच केलं. आणि एका तिथं ते भक्तगण ते आले. हरी काय महाराज त्यांचं नाव, हरीश चैतन्य स्वामी तिथं भेटले. पहा, त्यांनी सांगितलं दूध घेऊन येतो. ते दूध घ्यायला गेले. महाराजांनी तिथं दूध घेतलं. पण आमच्याकरता स्वतः असा ग्लास गरम भरून ते घेण्याच्या अगोदर स्वतःचे तो एक प्रसंग जर आठवला तर आजही माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पहा, कारण मी ज्यांची सेवा करावी असं ज्यांचं वैयक्तिक जीवन आहे, पण त्यांनी उलट आमची सेवा करण्याचा प्रसंग तिथं पाहायला मिळाला. आणि अनेकदा आजही शास्त्रीजी जेव्हा जेव्हा आश्रमामध्ये वगैरे येतात, जर काही अवशिष्ट वस्त्र वगैरे त्या बाथरूममध्ये असतील तर शास्त्रीजींना ज्यावेळेस कळतं की आता हे त्यांच्या मागं धावपळ आहे, मग पटकन येणार. आपल्या स्नानाच्या निमित्ताने मध्ये गेले की आज देखील आमचे वस्त्रसुद्धा धुण्याचं काम करतात. पहा, म्हणजे हे सांगण्याकरता इथं मी ते योग्य नाही, पण इतकी सुद्धा त्यांची असणारी प्रेमाची ही छाप आहे. आणि म्हणून त्यांच्याकरता एवढी सर्व मंडळी जी आली, प्रत्येकाला थोडा थोडा बोध प्रत्येकाला आलेला अनुभव आहे. आणि म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी तो उपस्थित आहे. इतकं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा. बोला. हो आहे ना, हो. आदरणीय संजीव भाऊ लासुरे आणि त्यांचे असणारे संपूर्ण परिवार या ठिकाणी ज्यांनी आश्रमाकरता जमीन दान दिलेली आहे, तर त्यांचा सुद्धा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. कारण पूजनीय शास्त्रीजींच्या जीवनामध्ये अनेकदा अनेक आश्रम येऊन गेले. मोठे मोठे महंत मंडलेश्वर त्यांना होता आलं असतं, पण या सर्व परिसराचं असणारं प्रेम पाहून ते या किनाऱ्यावरती, मैयेच्या किनाऱ्यावरती स्थित झाले. समस्त पंचकृषीने त्यांच्यावरती प्रेम केलं आणि तदंतर्गत राहण्याकरता जागा असावी म्हणून संजीव भाऊ लासुरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने या ठिकाणी केलेली ही व्यवस्था आणि आपणा सर्वांच्या माध्यमातून व्यवस्थित बांधकाम वगैरे झालं. अशी कुटिया पंचकृषीत सोडा
हां, पण तालुक्यात सुद्धा पाहायला मिळणार नाही, जिल्ह्यात पाहायला मिळणार नाही. हां, एकदम सुष्टू स्वच्छ, जिथल्या तिथं अप टू डेट. वरून पाहिलं की कुठे आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर सर्व साहित्य वगैरे त्याची टापटीप, ही सर्व अशा गोष्टी महाराजांचं असणारे सूक्ष्म नियोजन त्या माध्यमातून दिसून येतं. असो, अशा प्रातस्मरणीय महात्म्याच्या चरणारविंद या ठिकाणी दंडवत प्रणाम करून आपण आपल्या सेवेकडे वळूया. विठ्ठल कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चालू असलेल्या या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आहे आणि जवळजवळ 125 वाचक मंडळी, बरोबर ना गणेश महाराज? हां, 125 वाचक मंडळी वाचना करत आहेत. आणि आता 18व्या अध्यायाचं पारायण जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. काही अवशिष्ट ओव्या उद्याच्या करता ठेवलेल्या आहेत आणि ते झाल्यानंतर दिंडी मिरवणूक वगैरे होईल, नंतर ग्रंथपूजा होईल आणि ग्रंथ गुंडाळून त्याला गाठ दिली जाईल. एकदा की गाठ दिली, आता त्या ग्रंथाची आणि वाचकाची गाठ कधी? हां, पण तसं काही मानायची गरज नाही, कारण व्यासपीठ चालक उद्या सांगतील पहिला अध्याय काढा. कारण ज्यावेळेस नाथ महाराजांच्या 5 ओव्या वाचून होतील, है ना, काय जयाची, गीतेची, वाचिता, टीका, त्या असणाऱ्या 5 ओव्या सर्व होतील. शके 1500 ते 6 तारण नाम संवत्सरी. तिथे एका जनार्दने आत्यादरी प्रतिशुद्ध केली, ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ती ओवी वाचून झाल्यानंतर पुन्हा पहिला अध्याय काढायला लावणार आणि या प्रांगणामध्ये, हरिहरेश्वराच्या या प्रांगणामध्ये, या धर्ममंडपामध्ये पहिल्या अध्यायाच्या 5 ओव्या वाचण्यात येतील. मग त्या 5 ओव्या वाचल्या म्हणजे काय की पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत ते वाचन सर्व वाचकांनी काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. मग किती ओव्या रोज वाचल्या म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत पारायण पूर्ण होईल? तर 10 महिन्यातच पारायण पूर्ण करण्याची योजना आहे. कसं? फक्त 27 ते 28 ओव्या रोजच्या वाचायच्या. फक्त 27 ते 28, समजा 30 ओव्या धरू आपण सरासरी. 30 ओव्या दररोज जर वाचल्या तर पुढच्या वर्षीच्या पारायणाच्या 2 महिने अगोदरच आपलं पूर्ण पारायण झालेलं असेल. इतकं सोपं आहे बरं का. पण दररोज किती वाचावं लागणार? 30च. म्हटले मग श्लोक वाचायचा की नाही वाचायचा? मध्ये आलेला श्लोक तो संस्कृतमध्ये आहे, काहींना संस्कृतही म्हणता येत नाही, ते म्हणजे संस्कृतमध्ये आहेत. तर मग त्यांच्याकरता काय करायचं सोपं साधन? तर तिथं हात जोडून श्लोक आला की हात जोडून म्हणायचं, संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणायचं आणि पुढं वाचायला सुरुवात करायची. म्हणजे श्लोक जरी वाचता नाही आला तर मग काही वाचण्याच्या जास्त भानगडीत पडायचं नाही. तसं वैयक्तिक अभ्यास करत असताना काही चूक जर झाली तर ती माफ असते. पण अहंकार दाखवून मला संस्कृत वाचता येतं असं म्हणत असताना जर काना, मात्रा, ऱ्हस्व, दीर्घ, जोडाक्षर त्यांचा आघात जर थोडाफार जर काही राहिला तर त्या ठिकाणी दोष प्राप्त होत असतो. पण विनम्रतेने बस पंगुम लंघयते गिरीम, अशा भावनेने मी बोबडा आहे, पंगू आहे, पण भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे, मी त्याचा दास आहे असं समजून वाचन करत असताना झालेली त्रुटी ती त्रुटी मानली जात नाही. मग तोडकं मोडकं जसं वाचता येईल तसं आपण वाचन केलं की त्यामधला दोष लागत नाही. समर्पित भावनेने ती केल्यानंतर आणि पुढच्या वर्षीच्या इथल्या पारायणापर्यंत अनायासेने काय होते? मग पारायण पूर्ण होत असतं. आणि अशा प्रकारे दररोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचणारा जो असेल त्याच्या चरणावरती तुम्ही आम्ही सोडा, पण ज्यांचा अधिकार असामान्य होता असे असणाऱ्या जनाबाई महाराज साष्टांग दंडवत करावतात. पहा, वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी. वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी. जनिताची लोटांगणी, जनिताची लोटांगणी. ओ वाचेला रे जनिताची लोटांगणी, जनिताची
जनी त्याशी लोटांगणी वाचेला जो कोणी जनी त्याशी लोटांगणी जनी त्याशी लोटांगणी त्याशी लोटांगणी वाचील जो कोणी कोणत्याही जाती धर्मातील कोणी जरी असला, वाचील जो कोणी, बस. मग तोडकं मोडकं वाचणारा असेल, पटपट वाचणारा असेल, स्वरात वाचणारा असेल, बिगर स्वरात वाचणारा असेल, पट्टीत नाही जमलं तर फटीत वाचणारा असेल, हा, जसं वाचता येईल तसं वाचणारा असावा. पण त्याच्या चरणावरती जनाबाई साहेब म्हणजे कोण? ज्यांचा वाळलेल्या शेणाच्या गौरीला जर स्पर्श झाला तर त्यातून विठ्ठल विठ्ठल स्वर निघतो, आवाज निघतो. एवढा ज्यांचा अधिकार. ओल्या गौरीतून कदाचित जिवंतपणा आहे म्हणून त्यातून निघू शकतो, पण वाळलेल्या खणखर वाळलेल्या, अगदी खणखण वाळलेल्या त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज निघू शकतो. एवढा ज्यांच्या स्पर्शाचा परिणाम आहे, त्या म्हणतात मी त्यांच्या चरणावरती काय करते? दंडवत. कुणाच्या? वाचील जो कोणी. जो कोणी वाचील त्याच्या चरणावरती मी नतमस्तक होते. मला सांगा, मोठ्याला नमस्कार केला जातो की छोट्याला? मोठा आपल्यापेक्षा असतो त्याला. मग जनाबाई साहेब आपल्याला नमस्कार करतात. म्हणजे मोठं कोण? ज्ञानेश्वरी वाचक मोठा. त्यांच्या दृष्टीने आपण मोठ्या असा शब्द नाही, ज्ञानेश्वरी जो कोणी वाचील तो माझ्यापेक्षा मोठा मला वाटतो, असं जनाबाई साहेबांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं नित्याचं पारायण असावं. त्याकरता दररोज फक्त 27 ते 30 ओव्या वाचण्याकरता सर्वांनी वेळ काढावा आणि पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत गणेश महाराजांच्या समेत पारायण करण्याकरता इथं उपस्थित राहावं, एक पारायण परिपूर्ण करून राहावं. आणि असं म्हटलेलं आहे, पहा, जानतया सवा गीताची कुसेवावा, काय कराला गवा शास्त्रीय री. दुसरे शास्त्र पढत बसण्याची गरज नाही. एकमेव गीता किंवा ज्ञानेश्वरी आपल्या अंतकरणामध्ये दृढ जर धारण केली तर दुसरे शास्त्र पढत बसण्याची गरज पडत नाही. जानतया सवा, जाणत्या व्यक्तीच्या सहवासामध्ये पारायण केलं की ते ज्ञान आपोआप प्राप्त होत असतं. असो, ही असणारी गीता अर्थात ज्ञानेश्वरीची महती आहे. म्हणून पवित्र या ग्रंथाचं पारायण अवघ्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी परिपूर्ण केलेलं आहे. म्हणून जेवढी वाचक मंडळी होती त्या सर्वांकरता जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. असं आहे, पहा, कीर्तनाकरता आपण गर्दी करतो, पण पारायणाकरता तितकी गर्दी आपण करत नाही. त्याचं कारण काय? सहज आयतं सोपं असलं की माणसं म्हणतात बरं आहे. कारण सरळ गेलं काही नाही, टाळी वाजवली तर वाजवली, नाही वाजवली तर नाही वाजवली, बस कीर्तन सहज सहज ऐकायला येतं, ऐकायचं, नंतर प्रसाद असतो, घेऊन आपलं घरी जायचं. म्हणजे प्रसाद घेऊन नाही जायचं, प्रसाद खाऊन जायचं. मग सरळ सोपं असताना कोण सकाळी उठणार, कोण इथं ग्रंथ येऊन येणार? मग प्रार्थना म्हणा, सरळ बसा, मांडी नका मोडू, बरं, पानं पलटत असताना थुंका नका लावू, किती नियम मध्ये उठू नका. बरं, उठलेच तर कदाचित लघुशंकेला वगैरे जाऊन आल्यानंतर हातपाय धुवा, गुळनाच करा, किती नियम. त्यापेक्षा नको व ते पारायणाच्या भानगडीत पडायला, त्यापेक्षा फक्त आयतं जाऊन श्रवणाचे मिशे आणि प्राटही केलेले प्रमाण, पुन्हा श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे. म्हणजे संप्रदायामध्ये पळवाटा स्वरूप असलेले काही प्रमाण ते पळवाटा म्हणून वापरायचे, असं आहे. म्हणजे सहज सहज आळशावरती गंगा आली म्हटल्यासारखं. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि एक सांगू का, कीर्तनाकरता गर्दी असावी, पण त्याही पेक्षा पारायणासाठी गर्दी जास्त असावी. कीर्तन हे पिशवीतलं दूध आहे, पण पारायण आणि संतांच्या ग्रंथाचं चिंतन हे साक्षात धारोष्ण दूध आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक सांख्य कारिकेमध्ये आलेला एक श्लोक आहे, तिथं म्हटलेलं आहे, लौकिकानाम हि साधूनाम अर्थम वागानुवर्तते. लौकिक संत मंडळी अर्थात लौकिक जे वक्ते आहेत ते संतांच्या अर्थाचा अनुरोध घेऊन बोलत असतात, पाठांतर करून बोलत असतात. वाचम
हां, रोडवरती साधनं लावू नका कृपया. ज्यांचे काही साधनं रोडवर जर असतील तर त्यांनी ते साईडला लावा. विठ्ठल 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 अर्थम वागानुवर्तते. लौकिक जे साधू असतात ते अर्थाचं अनुसरण करून बोलत असतात, अर्थ पाहून बोलत असतात. पण अलौकिक साधू जेव्हा बोलतात तेव्हा अर्थ बोलाची वाटप आहे. अलौकिकानाम ही साधूनाम वाचम अर्थानुधावती. वाणीच्या पाठीमागे अर्थ धावत असतो, म्हणून अलौकिक वाणीला आपण महत्त्व द्यावं. लौकिक वाणी ही जाहिरात आहे. कशा करता? अलौकिक वाणी असामान्य आहे, ती सेवन करा, ती पहा, अनुलक्षित करा, हे सांगण्याकरता ही जाहिरात आहे. विठ्ठला विठ्ठला आणि कीर्तनामध्ये सुद्धा खरं कीर्तन नेमकं कोणतं? कीर्तनामध्ये बसल्यानंतर सुद्धा खरं कीर्तन नेमकं कोणतं? विठ्ठल विठ्ठल भजन किंवा रामकृष्ण हरी भजन जेव्हा येतं ते खरं कीर्तन. आणि मध्यंतरी आम्ही जे बोलतो ती जाहिरात आहे. कशाची? त्या खऱ्या कीर्तनाची. ही बडबड म्हणजे जाहिरात आहे. विठ्ठला विठ्ठला संप्रदायातील हे बारकावे आपल्या लक्षात येण्याकरताच संत मंडळींनी योग्य परंपरा सुरू केल्या आणि त्या माध्यमातून घराघरापर्यंत ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, सर्व संतांचं सर्व वाङ्मय असेल. एका महात्म्याने पाठीमागं बोलला आश्रमामध्ये कीर्तन करत असताना, ते म्हटले दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायणच करण्यापेक्षा प्रत्येक वर्षी प्रत्येक संताचा ग्रंथ घेऊन वेगवेगळ्या संताचा, महाराष्ट्रीयन जे वारकरी संत आहेत त्या संतांच्या ग्रंथाचं पारायण आपण ठेवलं पाहिजे. त्या माध्यमातून त्या संताचा अधिकार आपल्या लक्षात येईल. जसं ज्ञानोबरायांचं वाङ्मय जर आपण पाहिलं तर ज्ञानोबरायांचा अधिकार कळतो. तुकोबरायांची गाथा जर वाचन केली तर तुकोबरायांचा अधिकार कळतो. तसं इतरही जे काही संत सर्व समाजामधील संत अवताराला आले त्या सर्व संतांच्या सुद्धा ग्रंथाचं पारायण होणं गरजेचं असतं. त्या माध्यमातून त्यांचा असणारा असामान्य अधिकार आपल्या लक्षात येईल. विठ्ठला विठ्ठला असो. आणि तदंतर्गत त्याच नियमाला अनुसरून असणारे आपलं हे सर्व देवस्थान आणि तदंतर्गत असणारी सर्व भक्त मंडळी, सर्वांचं प्रेम बाबाविषयी आहे. हॅलो म्हटलं की आलो अशी सर्वांची भूमिका असते. बाबासाहेब भाऊ वगैरे सर्व मंडळी जेव्हा सेवेमध्ये असतात, सद्गुरू सरपंचांची असणारी पिताश्री सर्व मंडळी आहेत, सर्व आहेत. आता नामोल्लेख करणं योग्य आहे, पण आता वेळेअभावी सर्वांचा नामोल्लेख मी टाळतो. पहा, जेवढे काही नतमस्तक होऊन या ठिकाणी येऊन सेवा करतात त्या सर्वांच्या चरणी आम्ही दंडवत प्रणाम करतो. पहा, कारण इथं केलेली सेवा ही आपल्याला इथं इहलोकामध्ये बाकीच्यांच्या कामात तर येणारच आहे, पण ती सेवा वैयक्तिक आपल्याला पुढच्या जन्मामध्ये सुद्धा उपस्थित राहून ती सेवा आपल्या कामा येणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तर ज्ञानेश्वरी पारायणाच्या विषयी सुद्धा चिंतन आपण पाहिलेलं आहे. आणि आज हा मागणीचा दिवस, उपांत्य दिवस असतो, म्हणून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा मागणीपर अभंग आपण निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन म्हणजे हे निरपेक्ष जीवन आहे. जसं गीतेमध्ये 12व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे अनपेक्ष शुचिर्दक्षो उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी, त्या ठिकाणी सांगितले यो मत भक्त समे प्रिया. तर आशा ज्यांच्या अंतकरणातून निघून गेलेली आहे, ज्ञानोबरायांची एक गोड गोवी त्यावरती आहे. पहा, ज्यांच्या अंतकरणात आशा राहिलेलीच नाही, निराशा अशा प्रकारची असते. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. अपेक्षेला जागा सुद्धा राहिलेली नसते, इतकं निरपेक्ष जीवन संतांचं असतं. मग असे संत भगवान परमात्मा जरी म्हटला काहीतरी घ्या काहीतरी घ्या काहीतरी घ्या, तरी ते त्यांच्या परंपरेची, आपल्या वडीलधारी चालत आलेल्या परंपरेची नियमावली भगवंताला सांगत असतात की आम्हाला काहीच नको, आम्हाला काहीच नको, बस काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो. चालत आलेली परंपरा आहे. स्वामी विश्वंभर बाबापासून तो आज तागायतपर्यंत आमच्या परंपरेमध्ये कोणत्याही संतांनी मागितलेलं नाही. मग आता मागावं की न मागावं, कोण मागतो, मागण्याचा अधिकार कोणाचा असतो, या सर्व गोष्टी चिंतनीय आहेत. विठ्ठला विठ्ठला. तर प्रामुख्याने जगतामध्ये 4 प्रकार संत महात्म्यांनी केलेले आहेत.
पैकी काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही जिज्ञासू आहेत आणि मुक्त आहेत. त्यातील पहिला आणि शेवटच्या वर्गातील या दोघांना मागण्याचा प्रश्न येत नाही. कसा? पहिला जो पामर आहे तो देवाकडे मागत नाही, कारण तो देवाला मानतच नाही. हा पामर जो आहे तो विहितही भोग भोगतो, अविहितही भोग भोगतो, शास्त्र ज्याला मान्य नसतं असा जो असणारा नास्तिकवादी आहे त्याला पामर असं म्हटलेलं आहे. ज्याच्या दृष्टीने देव जगात जन्माला नाही, देवाचा अवतार नाही, देव स्वरूपता काही तो मानत नाही. त्याच्या दृष्टीने देव आहे, पण कोणता? देह खंडानाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा. देवळात ठेवलेली मूर्ती ही पाषाणाची मूर्ती आहे, त्यामध्ये ईश्वरत्व नाही. मग खरा देव कोण? म्हटले हा देहचा जो खंड 3.5 हाताचा आहे हाच खऱ्या अर्थाने देव आहे, याच्या पलीकडे देव नाही. आणि या देवाची भक्ती म्हणजे काय? याला देह तोची देव भोजन ते भक्ते मरण ते मुक्ते पाखंडाचे मरण ते मुक्ते पाखंडाचे मुक्ते पाखंडाचे मुक्ते पाखंडाचे देह तोची देव भोजन ते भक्ते 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 मरण हे मुक्ते पाखंडाचे मरण मुक्ते पाखंडा मुक्ती पाखंडा मरण मुक्ती पाखंडा देह तोची देव भोजन ते भक्ती. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, सायंकाळी जेवण, बस हीच भक्ती आहे. बस चांगले चांगले पदार्थ तळून मळून घोळून परतून भाजून शिजवून केलेले ते पदार्थ अहोरात्र सेवन करणं म्हणजे भक्ती. मग चांगलं तुपातलं मळलेलं तेलात तळलेलं असं असं जे असतं ते खाणं म्हणजेच भक्ती. भोजन ते भक्ती. आणि मरण हे मुक्ती. एकदा मेलं की मोक्ष आहे, बस दुसरा पुन्हा जन्म नाही, काही नाही. त्याकरता ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ना ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण करा, पण तो जरा पूर्वीचा नास्तिक होता म्हणून घृतम म्हटला. पण अलीकडचा जर नास्तिक असता, अलीकडचा नास्तिक संतांना घुसखोर म्हणणारा तसा जर असता तर तो कदाचित घृतम पिबेत असं न म्हणता तो सुराम पिबेतही म्हणायला मागं पुढं पाहणार नाही. विठ्ठला 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 जाऊ दे आता. संतोषजी महाराजांचं आमचं ठरलेलं आहे अशा मूर्खांची कीर्तनातून नावं घेणं म्हणजे त्यांची प्रसिद्धी करणं आहे. आणि म्हणून त्यांचे नावं न घेता आपलं जे कार्य चालू आहे ते चालू ठेवावं. कारण असं असतं पहा, प्रत्येक गोष्टीला उत्तर हे शब्दातून नसतं, बरं का. प्रत्येक गोष्टीला उत्तर हे शब्दातून नसतं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर हे आपल्या भावनेला उत्तर काय देणार? आपली जी भावना आहे भावनेला कोणताही उत्तर नसतं, त्याला कोणतंही प्रमाण नसतं. पहा, भावयुक्त अंतःकरणाने भक्ती चालत असते. आणि त्याच्याकरता समोरच्याने शब्दाच्या द्वारा जर तुम्हाला काही विचारणा केली तर आपण शब्दातून ते उत्तर देऊ शकत नाहीत. कारण भाव अशी वस्तू आहे जी शब्दाने प्रगट होत नाही. आणि म्हणून अशा मूर्खांना उत्तर देण्यापेक्षा आपलं चालत असलेलं कार्य इथून मागं ज्या शक्तीने चाललं त्याहीपेक्षा जास्त शक्तीने चालवण्याचा निर्धार ठेवावा आणि या मूर्खांकडे दुर्लक्ष करावं. विठ्ठला 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 विठ्ठला. काय सांगत होतो आपण? देहखंडाना मात्वा. आत्ताच्या विचाराचा नास्तिक जर तो असता तर सुराम पिबेत असंही म्हणायला मागं पुढं पाहिलं नसतं. पण त्या काळातला तो होता. पहा, त्या काळातला असणारा समजा कंस जरी आपण घेतला तोही नास्तिक होता, पण तो कमीत कमी आकाशवाणीला मानणारा होता.
या काळातले कंस असे आहेत ते आकाशवाणीला सुद्धा मानत नाहीत, कारण संतांची वाणी ही आकाशवाणी आहे. या आकाशवाणीला न मानणं म्हणजे त्या कंसापेक्षाही थोडीशी वरची लेवल असलेली हे नास्तिक आहेत. विठ्ठल 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 असो वारकरी संप्रदायाचं कार्य करणारे थोर महात्मे, सर्व असणारे परिसरातील महात्मे, भास्करगिरीजी महाराज, पूजनीय सरलापेठचे आपले रामगिरी बाबा, किती मोठी महात्मे आहेत, बंडा तात्या महाराज, आणखी देखील चंद्रशेखर महाराज या मंडळींचं 4 महिने श्रवण करून वारकरी संप्रदायामध्ये अनेक कीर्तनकार, चिंतनीय कीर्तनकार झाले. नुसते ते कीर्तनकार राहिले नाही, तर त्या मंडळीचं श्रवण करून चिंतनीय कीर्तनकार करण्याची शक्ती ज्यांची अशी देगलूरकर महाराज वगैरे सर्व मंडळी, या संत महात्म्यांचं योगदान वारकरी संप्रदायाकरता इतकं आहे की आपल्या चमड्याच्या वाहना करून जरी त्यांना आपण चढवल्या तरी देखील त्यांनी केलेले उपकार संपणार नाहीत. एवढे आगाध उपकार संत महात्म्यांचे आहेत. विठ्ठल विठ्ठल असो, तो काय राजकारणाचा आपला तितका विषय नाही, पण चालत सहज ते आठवलं म्हणून बोललो. असो, तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देहालाच फक्त आत्मा समजून त्याला चांगले पदार्थ खाऊ घालणारा जो वर्ग आहे तो पामराचा वर्ग आहे. तो देवाकडे देवच मानत नसल्यामुळे तो देवाकडे काही मागतो असं म्हणता येत नाही. दुसरा जो वर्ग आहे तो आहे विषयी वर्ग, म्हणजे वेदाज्ञेप्रमाणे विषय भोगणारा. वेदाची आज्ञा आहे ना तेवढ्यापुरतं, वेदाने विहित विषय सोडून जे अविहित आहेत, त्याज्य आहेत, त्या विषयांचं जो सेवन करत नाही त्याला विषय असं म्हटलेलं आहे. विषयी सुद्धा मागतो, पण विषयी हे विषयातलं मागतो, विषयी हा प्रपंचातलं मागतो. त्यांच्या अंतःकरणामध्ये अज्ञान असतं आणि त्यांनी केलेली भक्ती ते मागतात, पण मागत असताना ते संसारातलंच मागतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये देव नसतो. अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती, अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती, अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती, अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती, दयाची चित्ती देव कैसा, दयाची चित्ती देव कैसा, दयाची चित्ती देव कैसा. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती देव कैचा. देवाकरता त्यांचं भजन नसतं. त्यांनी वारी जरी केली तर वारी केल्यानंतर पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा मागच्या वेळेस म्हशीला टोनगा झाला, या वेळेस तसं नको होऊ देऊ. म्हणजे सहज भक्ती जरी केली तर सामान्य मागणी तो प्रपंचातील करत असतो. मग त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विषय आहेत. मग त्या विषयाच्या अंतर्गतच तो मागतो, दुसरं तो देवाला काही मागत नाही. म्हणजे तो वर्ग मागणारा आहे, देवाला मानणारा आहे, पण व्यवहारातीलच मागतो, म्हणून तोही देखील थोडा निकृष्ट ठरतो. आणि त्याच्या पुढचा एक वर्ग आहे तो म्हणजे जिज्ञासू वर्ग आहे. जिज्ञासू वर्ग सुद्धा मागतो, पण जिज्ञासू मागत असताना तो प्रपंचातील काही मागत नाही. आणि शेवटचा वर्ग जो आहे तो मुक्ताचा आहे. त्याला मागण्याचा प्रश्नच राहत नाही, कारण चिंतने तद्रुपता. ज्याने भगवंताचं चिंतन करून जो भगवत स्वरूपच झाला तो आणि मी असा भावच राहिला नाही. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी, अशा पद्धतीने देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, असं असल्यामुळे त्यांचाही देवाकडे मागण्याचा प्रश्न येत नाही. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, केली ते पावलो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो. बस
कुठल्याही प्रकारची इच्छा आता शिल्लक राहिलेली नाही. कोणाची? मुक्ताची. शेवटचा जो वर्ग आहे त्याची. किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. पंचदशिकार 7व्या प्रकरणातील पहिल्या मंत्रामध्ये श्लोकामध्ये म्हणतात, आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. कोणती कामना राहिली? कारण ज्याने आत्मतत्वज्ञान करून घेतलं, आत्मस्वरूपता प्राप्त केली, ज्याच्याकरता आत्मा आणि कुटस्थ दोन्ही वेगळे राहिलेच नाही. आत्मतत्व, परमतत्व आणि कुटस्थ दोन्ही एकरूप झाल्यामुळे त्याला आता दुसरीकडे काही मागण्याची गरजच राहिली नाही. म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. चौथा वर्ग देवाकडे काही मागत नाही. पहिला वर्ग देवाला मानतच नाही म्हणून तोही काही मागत नाही. दुसरा वर्ग देवाला मागतो पण तो प्रपंचातलंच मागतो. राहतापैकी राहिला तो तिसरा वर्ग जो जिज्ञासू वर्ग आहे, त्याने इहलोकामध्ये जी भगवत भक्ती केली तीच भगवत भक्ती पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावी याकरता तो देवाला मानतोही आणि पुन्हा तीच भक्ती प्राप्त व्हावी त्यासाठी पुन्हा तोच जन्म हरिदासाच्या घरामध्ये मिळावा असा आग्रह धरणारी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणातून. हरिदासाचे या घरे हो, हरिदासाची या एकदा टाळ्या वाजवा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. या जन्मानंतर पुढच्या जन्मामध्ये मला हरिदासाच्या घरी जन्म द्या. कोणता जन्म द्यायचा ते काही माझं म्हणणं नाही, पण हरिदासाच्या घरात जन्म द्या. बरं, घरात द्या. हरिदास म्हणजे कोण? हरी आहे ज्यांचा दास. बहुब्री समास. हरी आहे ज्यांचा दास असे हरिदास हा एक अर्थ होतो. हरे हे दास म्हणजे हरीचे जे आहेत दास, हरिदास. आणि हरिश्चासो दास, हरिच दासाच्या रूपाने देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हरिच दासाच्या रूपाने अवताराला आला अशा हरिदास. हरिदास शब्दाचे 3 अर्थ 3 विग्रहाच्या द्वारा आपल्या समोर आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. हरिदासाच्या घरी म्हणजे हरी ज्यांचा दास आहे अशांच्या घरी, हरीचे जे दास आहेत अशांच्या घरी, आणि हरीच दासाच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे अशा हरिदासांच्या घरी मज उपजवा मला जन्म द्या. कधी? जन्मांतरी. म्हणले मग तुम्ही जन्मांतर मानता तर, म्हणजे मागचा जन्म म्हणजे पूर्वजन्म आणि पुढचा जन्म म्हणजे आंतरजन्म, पुढचा जन्म.
पुढचा जन्म मानता, मागचाही जन्म मानता, मग न मानल्याने काय दोष येतो? न मानल्याने दोष येतो अकृताभ्यागम आणि कृतप्रनाश, दोन प्रकारचे दोष शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. जो मनुष्य पूर्वजन्म मानत नाही त्याला अकृत अभ्यागम नावाचा दोष लागतो, आणि जो मनुष्य उत्तर जन्म पुढचा जन्म मानत नाही त्याला कृतप्रनाश नावाचा दोष लागतो. विठाला 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 म्हणजे अकृत अभ्यागम आणि कृतप्रनाश या शब्दाचा अर्थ काय? अकृत अभ्यागम म्हणजे जे केलं नाही ते भोगण्याकरता आलं, म्हणजे पूर्वजन्म मानला नाही, मग गरिबाच्या घरात जन्माला आला, श्रीमंताच्या घरात जन्माला आला, वेगवेगळ्या घरामध्ये जन्माला आला. याचं कारण काय? म्हणजे पूर्वजन्म होता म्हणून. पण पूर्वजन्म न मानणाऱ्याला, पूर्वजन्म न मानल्यामुळे त्याला अकृत अभ्यागम नावाचा, जे केलंच नाही ते भोगायला आलं असं म्हणावं लागेल. आणि कर्माचं तर असं आहे, जे केलेलं असतं तेच भोगायला येतं. केले कर्म झाले त्याची भोगाले हो, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याचे 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 भोगाले. झाले मेले ऐसे केले, उपजले मेले आईचे, हरी मुखे गाता हरपली चिंता, 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 हरे 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 मुखे गाता हरपली केले कर्म झाले तेची भोग आले. बस, उपजले मेले ऐसे किती तो वेगळा सिद्धांत आहे. सांगण्याचं तात्पर्य केले कर्म झाले तेची भोग आले. आगा कर्मी जे उरावे तै सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे तिहाय का. शरीर प्राप्त झालं त्याचं कारण काय? अगोदर केलेलं कर्म होतं, केलेलं कर्म होतं ते भोगण्याकरता शरीर मिळालं. म्हणजे अगोदरचं कर्म करण्याकरता अगोदरचा काय होता? जन्म होता, अगोदरचा जन्म होता, म्हणून पूर्वजन्म मानावा लागतो. पूर्वजन्म मानला तर अकृत अभ्यागम नावाचा दोष येत नाही. पण पूर्वजन्म आमचा नव्हताच, आणि मग जे केलेलं कर्म नाही ते भोगायला आलं असा दोष लागेल, ज्याला अकृत अभ्यागम म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि या जन्मामध्ये केलेलं कर्म पुढचा जन्म न मानल्यामुळे कृतप्रनाश, या जन्मात केलेल्या कर्माचा नाश आपोआप झाला असं म्हणावं लागेल. कारण या जन्मात केलेलं कर्म पुढे कोण भोगणार आहे? पुढे कोण भोगणार आहे? ज्याने केलं, जसं केलं तसं त्याला भोगावं लागतं. बस, जैसी करणी आज नाही तो निश्चित कल. जैसी करणी वैसा पर बिया बीज बबुल का आम कहा से आए. बाबळीचं जर बी पेरलं तर आंबे तोडायला गेल्यावर जमल का? असं जमणार नाही. जे बी पेरलं त्याचंच त्याला फळ लागणार आहे. आणि म्हणून या जन्मात आपण जे कर्म करू ते कर्म भोगण्याकरता पुढचा जन्म मानावाच लागतो, मानावाच लागतो. मग जन्म कुणाला नसतो? जे भगवत स्वरूपता प्राप्त करतात, ज्यांचा काय ते तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. पाप आणि पुण्य अंगा लागो निधी अशा प्रकारची अवस्था ज्यांना प्राप्त होते त्यांना तया न लगे येणे जाणे. कारण त्यांनी त्यांच्या कर्माची होळी करून टाकलेली असते. पूर्वकर्मा होळी केली तेने. विठ्ठला विठ्ठला.
बीज जाळून केली लाही आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा मरण नाही. बीज जाळून गेलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज जाळून केली लाई आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, नाही. अजून केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. जन्म मरण नाही, हे नाही, नाही. बस बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. हा, एक पायली बाजरी घेतली, हा, चांगल्या तापलेल्या कढईत भाजून काढली आणि मग पेरायला नेली. म्हटले का बरं, कमी बी लागावं म्हणून. हा, कारण ते जास्त तसं बी जास्त चाललं होतं, बाजरी बारीक असल्यामुळे त्या चाड्यातून जास्त बाजरी वाहू लागली. म्हणजे मग थोडी भाजून थोडी ठोसर करू आणि मग पेरू. अशी बाजरी पेरल्यानंतर ती उगवेल का? नाही. मग तसं संत महात्मे म्हणतात, पाप पुण्यरूपी हे जे बीज आहेत जन्म देण्याकरता, पाप आणि पुण्य या दोन्हीही पाप पुण्याच्या बीजाला जाळल्यामुळे त्यांना पुढचा जन्म नसतो. बहा, त्यांना तुका म्हणे धन्य त्याचे जिने, तुका म्हणे धन्य त्याचे जिने, तुका म्हणे धन्य त्याचे जिने, तुका म्हणे धन्य त्याचे जिने. जी वासुदेवी घातले दान, जी वासुदेवी घातले दान, जी वासुदेव घातले दान, जी वासुदेव घातले दान. तया न लगे येणे जाणे, तया न लगे येणे जाणे, दया नलगे येणे जाणे, दया नलगे येणे जाणे. झाले वासुदेवी राणे, झाले वासुदेव राणे, झाले वासुदेव राणे, झाले वासुदेव राणे. जनी वरी अवघा देव, 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 जनी वरी अवघा देव. म्हणे धन्य त्याचे जिने, जे वासुदेवी घातले दान, तया न लगे येणे जाणे, झाले वासुदेवी राहणे गा. त्यांच्या करता पुढचा जन्म नसतो, त्याची राहिलेल्या कर्माला भोगण्याकरता त्यांना यावं लागत नाही. त्याचं कारण त्यांनी आपलं कर्म जाळून लाही केलं, आता ते उगवत नाही, म्हणून तया न लगे येणे जाणे. पण जे जे या शरीरात कर्म केल्यानंतर त्याचं बीज जाळण्याची क्षमता ज्यांच्याकडे नाही, ज्यांना ज्ञान प्राप्त झालं नाही, त्यांचं ते बीज तसंच राहणार. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते अर्जुन. कशाप्रमाणे यथै धांसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते. यथा सर्व असणाऱ्या सर्व पदार्थाला यथै धांसी उभारलेला सर्व जो अग्नी आहे तो जसा लाकडांना भस्मसात करतो, सर्व प्रकारच्या इंधनांचं राख करतो, तशा पद्धतीने ज्ञानाग्नी रूपी जो अग्नी आहे, ज्ञान रूपी जो अग्नी आहे, तो सर्व कर्मांना भस्मसात करतो. विठ्ठल आणि म्हणून त्यांना पुढचा जन्म मानायची गरज नाही, राहत नाही. आता संत महात्मे मात्र त्यांच्याकडे ज्ञान असल्यामुळे त्यांनी आपल्या कर्माची बीज जाळून लाही केलेली असते, पण तरी देखील भगवंताकडे ते प्रार्थना याच्यासाठीच करतात. कारण ज्ञान संपन्नता असल्यामुळे त्यांचं कर्म त्यांना जन्म देण्याकरता फलोन्मुख ठरत नाही. आणि म्हणून देवाकडे विनंती करतात की देवा पुढचा जन्म आम्हाला मिळाला पाहिजे, ज्याच्या योगाने आम्हाला भगवत भक्ती करता येईल. पहा, आपण आपल्याकडून ज्ञानेश्वरी पारायण घडत आहे, किंबहुना गावामध्ये सप्ताहामध्ये आपण संमिलित होतो. काकड आरतीच्या कालावधीमध्ये काकडा म्हणतो. दिंडी वगैरे असेल तर मग वणीची दिंडी, आणखी इकडे पैठणची दिंडी,
आळंदी ते पंढरपूर दिंडी, संतांची दिंडी ही आपण करतो. का करतो? तर त्याचं कारण या जन्मात आपण हरिदासाच्या घरात जन्माला आलो. जर हिरण्यकश्यपू सारख्या दुर्जन व्यक्तीच्या घरात जन्माला आलो असतो तर मला नाही वाटत आपण माळा घातल्या असत्या आणि परमार्थ केला असता. कारण का नाम घेऊन येते देवाची आय, हे ब्रीद हिरण्यकश्यपू. बस त्याचं नाव भगवंताचं नाव जर कोणी घेईल तर त्याला सुळावर देऊ, कडेलोट करू, हत्तीच्या पायाखाली तोडवण्यात येईल असा दुराग्रही कोण होता? हिरण्यकश्यपू होता. पण त्याच्याच कुळामध्ये प्रल्हाद महाराज जन्माला आले. पण त्या प्रल्हाद महाराजांनी त्या विरोधाभासाला विरोध न मानता बस विरोधाभास मानला. म्हणले ठीक आहे, आमचे वडील आहेत, विरोध करतात भगवत भक्तीला, पण मी भक्ती करणार म्हणजे करणार. हत्तीच्या पायाखाली दिलं तरी नारायण नारायण भजन, कडेलोट केला तरी नारायण नारायण भजन. कारण त्यांचा तशा प्रकारचा काय होता? दृढ संकल्प होता. तितका आपला दृढ संकल्प निश्चित नाही. अहो, थोडीशी चुणूक कोरोनाच्या काळामध्ये, थोडीशी चुणूक दाखवली कोरोनाच्या काळामध्ये. काय की म्हटलं त्याच्याशिवाय जमणार नाही. त्याच्याशिवाय जमणार नाही म्हटलं की बहादराने टाकली माळ काढून. मग आता एक सांगू का, एक विनोद म्हणून आमचे महात्मे सांगत असतात. म्हटले पंढरपूरला एक जण गेला आणि उत्साहामध्ये तिथं पाहिलं सगळं वातावरण, त्याला खूप आवडलं. म्हटले चांगलं आहे बा, संत महात्म्याच्या संगतीत राहिल्यानंतर चांगलं होतंय. खाणे को मिष्टान्न मिले, ज्ञानदेव तुकाराम भेदभाव को पूर्णविराम, ते तर आहेच आहे. पण ज्ञानदेव तुकाराम खाणे को मिले गुलाबजाम. आणि म्हणून त्याने ठरवलं की आपण आता काय करायचं, माळ घालायची. तसं त्याची निष्ठा चांगली. मग तिथं गेल्यानंतर पंढरपूरला कोणाकडून माळ घालायची? विनेकरी होते, पहारेकरी, त्यांच्याकडून माळ घातली. त्यांनी सांगितलं उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. म्हणले बर 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि विनेकरी महाराजांनी सांगितलं मोठी माळ घेऊन जा, अशी 2 अनामिका किंवा करंगळी किंवा अनामिका मध्यमा त्यामध्ये माळ धरा आणि काय करा, अशी जप करा. आणि प्रत्येक मण्याला म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अशा 11 माळा सकाळी जपा आणि 11 माळा संध्याकाळी जपा. एवढा नियम करा. आणि माळ जपत असताना उठायचं नाही, बोलायचं नाही. मग आता ठरलं. माळकरी आले घरी. मग त्यांनी नियम सुरू केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 11 माळा सकाळी, 11 माळा संध्याकाळी. एक दिवशीचा प्रसंग आहे. 2-3 महिने पूर्ण झालेले आहेत माळ घालून. नियम दररोजचा चालू आहे. बायकोला थोडंसं पाणी आणायला जावं लागलं. म्हणून तिनं सांगितलं हो तिथं थंड करून दूध ठेवलेलं आहे, थोडं लक्ष द्या. मी जाऊन येते, पाणी घेऊन येते. बरं बरं ठीक आहे, जाऊन ये म्हणे. अगोदरच तर आधीच हौसन त्यात पडला पाऊस. अगोदर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणताना मन लागत नव्हतं. त्याच्यात आता सांभाळण्याची जबाबदारी आली. चुलीवर दूध ठेवलं, लक्ष द्या. बरं तेवढ्यात खिडकी उघडी. मग बोका आला. बोक्याने पाहिलं आज बेद भारी, माळकरी जपकरी, आज बेद भारी. बायको गेली बाहेरी. मग त्याने उडी मारली, जवळ गेला. बरं माऊलीनं त्याच्यावर झाकण ठेवलं आणि झाकण पडू नये, कोणीतरी पाडू नये म्हणून त्याच्यावर खलबत्ता पालथा घातलेला. पण त्याचं शिक्षण थोडं जास्त झालेलं होतं, PhD झालेली. त्याने एका पंजात तो वरचा खलबत्ता बाजूला केला आणि असणारं ते झाकण काढलं आणि त्याने आपल्या मिशा बुडवल्या. कशात? जाडसर अशा साईच्या त्या गावरांगाईच्या दुधामध्ये चट 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 आवाज येऊ लागला. आणि माळकऱ्याच्या आत्ताशीच 2-3च माळा झालेल्या होत्या. आणि त्याला सांगितलेलं होतं गुरुनी उठायचं नाही. बापरे म्हणजे आता जर हा बोक्या मारू नये तर मग मला काही दिवसभराची सोय नाही. म्हणून त्याने विचार केला आता काय करावं, आता काय करावं बा. मग त्याच्या हातात जाड मण्याची माळ होती ना, त्याने गुरुमणी धरला. असा गुरुमणी धरला आणि जे गर्र गर्र असा फिरवला, बोक्याच्या दिशेने भिरकवलं. कारण जप करताना उठायचं नाही, थिर म्हणायचं नाही, बोलायचं नाही. म्हणून त्याचा नाविलाज झाला. थिर म्हणता येणार, उठता येणार. शेवटी माळ होती, गर्र 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 अशी फिरवली. फेकल्याबरोबर ते मण्याला मणी घासून जवळ आल्यानंतर त्याला करकर आवाज कशाचा आला म्हणून बोक्याने असं दपकून पाहिलं. पाहिल्याबरोबर बोका झाला माळकरी. बोका माळकरी झाला. आता बोक्याची माळ कुठपर्यंत? जोपर्यंत उंदीर पाहत नाही तोपर्यंत. विठ्ठल 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 म्हणून असे कोरोनाच्या काळामध्ये बरेच बोके निसटले, आपल्या ताब्यातून निसटले. कारण ते टिकत नाही. पहा, निष्ठेचा परमार्थ असावा. नामा म्हणे किशी राजा, केला नेम चालवी माझा. भक्त प्रल्हाद
विरोधकाच्या घरी जन्माला येऊन सुद्धा त्यांची निष्ठा तेवढी होती पहा. हा, किती जरी विरोध झाला तरी मी भगवत भक्तीची का सोडणार नाही अशातले ते होते. आणि म्हणून तुकोबरांना ही भीती आहे काय, ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकरता ते मागत नाहीत. पण तुम्ही आम्ही जर कदाचित अशा दुष्टांच्या घरी जन्माला गेलो तर भगवत भक्ती करणार नाहीत ना, मग तुम्ही याच जन्मात भगवंताकडे काय मागा, मनसी काही मागा ओ मनसी काही मागा मनसे काही मागा मनसी ओ मनसी काजी मनसे काही मागा मनसे काही हेची भेगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा ओ मनसी काही मागा मागा मनसी काही हात वरती घ्या, सर्वांनी भजन म्हणा. जय जय विठोबार हरी जय जय विठोबार बोला 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 बो जय जय बारक माई जय बारक माई जय जय बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई विठो बारक माई जय जय बारक माई बारक हरि हरी कमरदा हरी पंढरीनाथ भगवान की बारक बैठो बारक माई जय जय तो बारक माई जय जय तो बारक माई बैठो बारक माई तो बारक माई तो बारक माई तो बारक माई तो बारक माई कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरी हरेश्वर भगवान की जय. गिरिजी महाराज नारायण गिरिजी महाराज की जय. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हीची दिगा पांडुरंगा. पांडुरंगा मला हेच द्या की हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या. त्याचं कारण
भगवत भक्तीचं बाळकडू हे हरिदासाच्या घरात मिळत असतं. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये पारायण, सप्ताह, दिंडी जे जे काही करतो त्या सर्वाला कारण जर काय असेल तर आपला जन्म वारकरी कुळामध्ये झाला. आणि म्हणून आपण हे आज भगवत भजन वगैरे करतोय. एवढंच कशाला, महाराष्ट्राच्या बाहेर जर जन्म झाला असता तर आयशी चंद्रभागा, आयशी भीमाती, आयसा विटेवर, कोणत्याही देवस्थानला जा, देव तितक्या दूर असतात आणि दुरून पाहायचं आणि तिथूनच रिवर्स टाकायचा. देव कोणताच जवळ येऊन दर्शन देत नाही. जवळ यान दर्शन घ्या असं म्हणत नाही. पण पांडुरंग परमात्मा मात्र वेगळा आहे. वाटप आहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावे. असा आहे. भवसागर तरता, कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता, कटिकर ठेवून या. पांडुरंग परमात्मा आहे, तो करुणावरुणालय आहे. आणि म्हणून या त्याच्या छायाछत्राखाली आपल्याला जन्म मिळाला, म्हणून आपल्याकडून काहीसा हा परमार्थ घडतो आहे. असो, या ठिकाणी बोलण्यासारखं पुष्कळचं आहे. पुढे देखील जगद्गुरु तुकोबराय बोलतात की संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. कारण संत हे वेगळ्या वेगळ्या वेशामध्ये असतात, त्यांच्याकडे फार काही भौतिक संपत्ती असतेच असं नाही. आणि मग असे असताना मी तर जागीरदार आहे, मी कशाला त्यांच्या पाया पडू, माझी इमेज खराब होईल, अशा प्रकारची भीती, लाज मनामध्ये येऊ शकते. पण तशी लाज, भय मनामध्ये येऊ देऊ नका. संता लोटांगणी. आणि लोटांगण शब्द जो सांगितलेला आहे तो कसा आहे, लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेव अंगेष्टी, लोटीजे का काठी पडली जैसी. हातात धरलेली काठी ढकलून दिल्यानंतर जशी पडते तशा प्रकारचा दंडवत नमस्कार असावा. नाही तर मग पाय लागू, पाय लागू, पाय तिकडं हे इकडं, काहीच पाय लागतच नाहीत. मग तसं नसलं पाहिजे. एकदम समर्पण अशा प्रकारचं असलं पाहिजे. दंडवत दंडापरी, काही उरी नुरावे, श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, अष्ट अंगेन सह वर्तती. ती साष्टांग 8 प्रकारचे अंग जमिनीला टेकून जो केला जातो त्याला म्हणतात दंडवत. मग 2 पायाचे 2 अंगठे, 2 पायाचे 2 गुडघे, छाती किती झाले 4 आणि 1 5, 2 हाताचे 2 पंजे किती झाले 6 7 आणि 1 डोकं म्हणजे किती झाले एकूण 8 अंग. एवढे 8 अंग जमिनीला टेकून जो केला जातो त्याला म्हणतात दंडवत. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, मनसी काही मागा, हे चिदेगा पांडुरंगा. अशा प्रकारची विनम्रता द्या. आणि संत एकत्रित येतील. मग ते काय फक्त भंडाराच करत असतात का, ते काय फक्त घनो चोखो मालच खात असतात असं नाही. तर मग एकत्रित येऊन ते टाळ मृदंग तुका मने अंगे, तुका मने
आई मागा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली वा वा संता लोटांगणी शेवट जाता लाज नको म्हणे तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. संत संत एकत्रित आले आणि त्यांनी अशा प्रकारचा जे घोष जर केला तर त्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये बळ द्या. डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांना भरपूर बळ आहे, पण इथे वारकरी संप्रदायाच्या या तालात नाचण्याकरता बल असलं पाहिजे. कारण इथं नाचल्यानंतर 84 लक्ष योनीचा फेरा तुटण्याचा संभव आहे आणि तिथं नाचल्यानंतर नको असलेला फेरा गळ्यात पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तिथं नाचू नका, आपल्या मुलांनाही नाचू नका. पवित्र या हरिहरेश्वर मंदिरामध्ये येऊन बालकांना संस्कार द्या. ज्या योगाने ते डीजेच्या तालावर न नाचता आज काय हरिपाठाचा आनंद, किती ते टाळकरी, किती त्या माता भगिनी, किती ते पुरुष वर्ग, किती ते टाळकरी, काय त्यांचा तो आनंद नाही या आनंदाशी जोडा असं आहे पहा. म्हणजे वारकरी संप्रदायाने मुक्त होण्याकरता सर्वांना जी जागा दिली, खुली केली. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, हाती टाळ दिंडी घेऊन नाचा. मग या रंगामध्ये नाचल्यानंतर आपला जो बाकीचा बाह्य रंग आहे तो जातो आणि पांडुरंगाचा रंग प्राप्त होतो. म्हणून तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. श्रीहरीच्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये बळ असावं. कित्येक वृद्ध आपण वारीच्या वाटेने पाहतो, 90, 95 वर्ष वय झालं, पण त्यांची वारी खंडत नाही. कारण त्यांनी भगवत भक्ती करत असताना भगवंताकडे मागणी केली काय, की तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे असा आहे. आनंद तिथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे असं आहे. आणि म्हणून या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये बळ असावं. आणि असं बळ भगवंताकडे जगद्गुरु तुकोबराय मागतात. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. आणि मनस्वी भगवंताची सेवा सदैव घरावी याकरता संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. मनसी का हे मागा हेची देगा पांडुरंगा, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. अशा पद्धतीने काहीसं चिंतन या अभंगाचं आपण पाहिलेलं आहे. आजचं उपांत्य दिवशीचं हे कीर्तन या ठिकाणी समापन्न झालेलं आहे. उपस्थित सर्व पुरुष वर्ग, माता भगिनी, आपणा सर्वांना धन्यवाद आहेत. यानंतर पूजनीय त्र्यंबकेश्वर निवासी आदरणीय दिव्यानंद स्वामी महाराज एक काही 5-10 मिनिटाचं आशीर्वचन या ठिकाणी देणार आहेत. त्याचंही देखील श्रवण आपण करायचं आहे. पूजनीय महाराज मंडळी या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित राहिले, सर्वांना धन्यवाद देऊया. आणि आता उद्या पूजनीय आपल्या परिसराचं भक्तिवैभव, ज्ञानवैभव, सर्वेश्वर आदरणीय रामगिरीजी महाराज सरलाबेट संस्थान यांचं किती ते किती कीर्तन आहे गुरुजी? सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि प्रातः काळामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी उर्वरित राहिलेल्या पारायणाची सांगता होईल, ग्रंथपूजन होईल आणि इथल्या इथेच दिंडी प्रदक्षिणासुद्धा होणार आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. महिला मंडळींनी कलश वगैरे घेऊन, मुलींनी वगैरे कलश वगैरे घेऊन यावं. या प्रांगणामध्येच आपण दिंडी प्रदक्षिणा काढणार आहोत. तर त्याकरता पुरुष वर्ग आणि महिला वर्ग या सर्वांनी उपस्थित राहायचं आहे अशी हरिहरेश्वर संस्थांच्या वतीने सर्वांना विनंती आहे. आपण सर्व उपस्थित राहतच असता, तसा समुद्रात पाऊस पडू नये,
पण समुद्रात पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. तसं तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, पण आमचं सांगण्याकरता तुम्ही उभं केलं म्हणून सांगितलं. असो, पूजनीय स्वामी महाराज नंतर बोलतील आणि त्यानंतर कार्यक्रम समारोप होईल. झालेली सेवा पुनश्च एकदा हरेश्वराच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करूया आणि जाता जाता सर्वांना उर्वरित राहिलेल्या सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.